before 1 minute. Okay, these are the keywords. सगळ्यांकडे आहे notebook. Please take screenshot or snapshot of given keywords. Auto, break, case, character, constant साठी const, continue, extern, long, wide. Wide is also called as wide is also used as keywords. Okay, then public, private. That public and private keywords are used to define classes or used to declare the classes. Okay, if you define some class, then you can use public or private keywords. If you define if you use public keywords for the defining class, then that class is going to types of public. You know that public and private. ओके, पब्लिक असेल तुम्हाला क्लासमध्ये सगळे मेंबर डिफाइन करण्यासाठी कुणालाही तुम्ही अलाउ करत असेल तर तुम्ही पब्लिक क्लास यूज करू शकता. ओके, देन वी नीड टू डिफाइन वन प्रायव्हेट क्लास टू युअर सिक्युरिटी पर्पज. देन वी कॅन यूज दी प्रायव्हेट कीवर्ड्स. क्लास डिफाइन करण्यासाठी पब्लिक आणि प्रायव्हेट यूज करतात. आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस नंतर बघूयात. ओके, समजते. दीज आर दी कीवर्ड्स. ह्यातले बरेचसे कीवर्ड्स तुम्ही ऍज अ आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकता. नंतर फ्रेंड फंक्शन, फ्रेंड फंक्शन डिफाइन करण्यात फ्रेंड यूज केलं. नंतर इनॉमरेशन म्हणून पॉइंट आपला डेटा टाइप्स मध्ये, त्यामध्ये पण तुम्ही युनियन हा कीवर्ड्स यूज करू शकता. ओके, देन फाइंड अनसाइंड डेटा पण आहे. ओके, समजतंय? Yes, sir. Take this snapshot or write down the keywords into your notebook. These are the important keywords used in C++ language. Whatever I have instructed to you to write the main points in your notebook during the practical or during the lecture, that have been completed or that will be completed during the submission of your ESL1 ISC exam. इंटरनल एक्झामच्या वेळेस मी ज्यावेळेस तुमचं सबमिशन घेईल त्यावेळेस जे मी आता पॉईंट सांगतो प्रॅक्टिकलच्या वेळेस, ते प्रॅक्टिकलचे पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये असले पाहिजे. ओके, जर ते नोटबुक मध्ये नसतील तर मी तुमचं सबमिशन घेणार नाही. तुमच्या सगळ्या असाइनमेंट्स, सगळ्या जे केवढं काही मी ट्युटोरियल दिलं आहे त्यांचे रिस्पॉन्स माझ्याकडे आहेत. कुणी किती रिस्पॉन्स किंवा मला तुम्ही व्हॉट्सअप केलेला आहे, मेल केलेला आहे, त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे मी ठेवलेला आहे. ज्या त्यावेळेस सबमिट कुणी केलं ते रेकॉर्ड आहे. सगळं तुमचं असेल तरच मी सबमिशन घेणार. ज्यावेळेस आपला सिलेबस संपेल, इंटरनल ओव्हरला असेल त्यावेळेस. सो आत्ताच लक्षात ठेवा, जे काही मी पॉईंट सांगतो ते लिहून घेत जावा, वाचत चला. नोट्स सगळ्यांना भेटल्या? Have you got the notes of first chapter? All of you? Yes, sir. तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आली तर विचारा. वाचून काढा एकदा नोट्स. सगळं बेसिक मध्ये पहिला चॅप्टर जो होता आपला तो सगळा बेसिक नोट्स मी दिलेला आहेत. ओके, न्यू जॉईंट स्टुडंट्स, DSY, you also read that notes. If you have doubt or any problem regarding this, ask me anytime, anywhere. Okay. And after the or in new year, Jan 1 or December, after 15 December, we will take the revision of C also and C++ also. Okay, for the DSY students. In that chapter number 1 and practicals, whatever practicals we have to perform in last ESL practical duration. Okay, DSY स्टुडंट साठी आपण रिपीट करतोय ते सगळं, आणि तुमचं पण त्यामध्ये रिव्हिजन होईल. ओके, देन कॉन्स्टंट्स. ओके, तर व्हेरिएबल बघितले आपण, व्हेरिएबल डिक्लेरेशन बघितलं. देन कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट रेफर्स टू व्हॅल्यू दॅट डू नॉट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्राम. तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. कॉन्स्टंट आपण डिक्लेरेशन कॉन्स्टंट माहिती तुम्हाला, पायची व्हॅल्यू आपण चेंज करता येते का नाही, त्यासाठी आपण प्रोग्राम बघितला.
Then constant can be divided into two major categories. Primary constant, त्याच्यामध्ये न्यूमरिक कॉन्स्टंट, त्यामध्ये इंटिजर आहे, फ्लोटिंग आहे, नंतर कॅरेक्टर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिला टाइप असतो प्रायमरी कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये पहिला टाइप असतो न्यूमरिक कॉन्स्टंट. न्यूमरिक मध्ये इंटिजर कॉन्स्टंट आणि फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट. नंतर त्याच्यामध्ये दुसरा सब पॉइंट आहे न्यूमरिक प्रमाण कॅरेक्टर कॉन्स्टंट. कॅरेक्टर मध्ये सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट, स्ट्रिंग कॉन्स्टंट. जर तुम्हाला सिंगल कॅरेक्टर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्स्टंटला डिफाईन करण्यासाठी तुम्ही सिंगल कॅरेक्टर घेऊ शकता किंवा स्ट्रिंग मध्ये पण घेऊ शकता. जर तुम्हाला इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यू डिफाईन करायची तुम्हाला कॉन्स्टंटची. आता सपोज वी टेक वन एक्झाम्पल रिगार्डिंग पाय व्हॅल्यूज. ओके, पाय इज इक्वल टू 3.14. These are the numeric but floating point. That's why here you can use the float value there for the representation of constant. तुम्ही बघितला होता कोणता प्रॅक्टिकल बघितला होता आपण? तो पायची व्हॅल्यू डिफाईन करण्याचा प्रॅक्टिकल बघितला होता. त्याच्यामध्ये तुम्ही न्यूमरिक कॉन्स्टंट युज करणार आहात एखादी व्हॅल्यू. आता त्यामध्ये तुम्ही पाय इज इक्वल टू 3.14 दिलं, बरोबर. पायची व्हॅल्यू तुम्हाला कशी दिली आहे? न्यूमरिक आहे पण फ्लोट आहे, पॉइंट मध्ये व्हॅल्यू आहे. मग त्यासाठी तुम्हाला कॉन्स्टंट प्रायमरी कॉन्स्टंट युज करायला लागेल. त्यातला सब पॉईंट कोणता युज करायला लागेल? न्यूमरिक कॉन्स्टंट. त्यातला कुठला करायला लागेल? फ्लोटिंग पॉइंट. समजतंय? तुम्ही रिअल व्हॅल्यू त्यामध्ये डिफाईन करू शकता. ओके. देन कॅरेक्टर एखादा डिफाईन करायचं असेल तर सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट और स्ट्रिंग कॉन्स्टंट टू बी यूज. ओके. देन these are the primary constant. Okay. Then secondary constant, enumeration constant, symbolic constant, arrays and unions. हे काय आपण बघायचं. इनॉमरेशन, सिम्बॉलिक, अरेज अँड युनियन. अरेचा एक प्रोग्राम बघितला होता आपण, वन डायमेन्शनल अरे. हाऊ टू डिफाईन दी वन डायमेन्शनल अरे for the defining the position of the numbers. Whatever numbers are present in given array, by using that some for loop or for statement, by using some conditional statement, we can design, or by using some array, one dimensional array, we can define the exactly position of that number given in the array. One dimensional array, two dimensional array, three dimensional array. Whatever you need to define range, we can use simply that secondary constant or the primary constant. Okay. बोलणार आहेत का? Okay. Your CC Kadam sir. चालतंय. Okay. So for the defining the or declaration the constant, we can use the primary constant or the secondary constant. Okay. Then rules. Somewhat rules I have seen in integer or character data types. Here also we can use these some rules for the declaration the constant. What is that rule? Commas and blank space are not permitted within the constant. Okay. Commas and blank space are not allowed to declaration or defining constant during the constant declaration. Okay. Then the constant can be preceded by minus and if required. If you require minus sign, you can use the minus sign. Okay. The value of constant must be within its minimum bounds of its specified data types. Okay. आता specified हे काय सांगते मी? The value of constant must be within its minimum bounds of its specified data types. Okay. If we need the defining floating value, then only you can use floating type value. Floating type one. If you require to define one character, then you can use the, or we must use the single character or the string constant character. Okay. Okay, who is the join? Vishal Kulkarni. What is the time?
What is the time going on? Are we meeting, Vishal? Vishal Kulkarni, roll number 56. Am I audible? Shivraj? Yes, sir. हा, मुलं केव्हा पण जॉईन करते मीटिंग मध्ये. मी अलाव करणार नाही आज लास्ट देते तुम्हाला. आजच्या दिवस करील मी अलाव. सीसीने मला स्ट्रिक्ट सांगितलंय फक्त 10 मिनिटाच्या नंतर गेलं तर मी कोणालाही अलाव करणार नाही. ओके. येस सर. तुम्ही सांगा जरा सगळ्यांना. मगर हा सर, आम्ही आता ऑफलाईनला आलतो, प्रॅक्टिकल चालू होतं. नाही असू द्या, तुम्ही तुमच्या ग्रुपला मेसेज करा प्रत्येक लेक्चरला. ज्यावेळी तुमची लिंक चालू होती, लिंक चालू झाल्यापासून 10 मिनिटं फक्त तुम्हाला अलाव केला जाईल वेटिंग लिस्ट मधून. त्यानंतर कोणी अलाव करणार नाही, तुमची अब्सेंटी लागेल. सरळ सरळ सांगा म्हणून. येस सर. देन इंटिजर कॉन्स्टंट. आणि इंटिजर कॉन्स्टंट, आता आपल्याला कॉन्स्टंटचे टाइप इथे बघितले. सेकंडरी कॉन्स्टंट मध्ये इनॉमरेशन कॉन्स्टंट, सिम्बॉलिक कॉन्स्टंट, अरेज, युनियन. दीज आर दी कॉन्स्टंट. आता आपल्याला ह्याच्यामधला न्यूमरिक कॉन्स्टंट मधला पहिला टाइप बघायचा आहे इंटिजर कॉन्स्टंट. ओके. देन all integer constant is an integer valued number. It consists of sequence of digits. You know that. Integer constant can be written in the 3 different types of number: decimal integer, octal integer, hexadecimal integer. We know that. What is meant by decimal number? If you have number having the base of 10, then called as decimal integer. Okay. If integer having the number of having the base of 8, then it is called as octal integer. Okay. If that integer number have a base of 16, then that integer is called as hexadecimal integer values. तुम्हाला डीटी मध्ये झालंय. What is mean by decimal number? What is mean by octal number? What is mean by hexadecimal number? By using the base values, you can define the number system. What will be the number system of given number? Okay. Then decimal integer constant मध्ये it consists of set of digits 0 to 9. डेसिमल मध्ये आपण माहित आहे तुम्हाला 0 to 9 नंबर इन्क्लूड होतात. त्यामध्ये व्हॅल्यू डिक्लेरेशन काय 0, 124, -56 यूज करू शकतो. तुम्ही सांगितलं -9 यूज करू शकतो आपण. नंतर +87, 4, 5, 6, 7 एक्सेट्रा. कारण इंटिजरची रेंज आपण सांगितली होती -3 to 7, 7, 8, 6 to आपण काय असेल ती रेंज. तिथेपर्यंत आपण रेंज पर्यंतचे व्हॅल्यूज आपण डिक्लेअर करू शकतो इन डेसिमल इन इंटिजर डेटा टाइप्स मध्ये. मग एखादी तुम्हाला इंटिजर कॉन्स्टंट डिक्लेअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डेसिमल पॉईंट, ऑक्टल पॉईंट, डेसिमल नंबर, ऑक्टल नंबर, हेक्साडेसिमल नंबर हे नंबर तुम्ही डिक्लेअर करू शकता बाय युजिंग सम रूल्स. त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत. कॉमा आणि ब्लँक स्पेस आर नॉट अलाउड or not permitted. Okay. The constant can be preceded by minus sign if required. If you require the minus sign to give our program, then we can use also minus sign. But avoid only space and commas during the declaration of constant by using integer constant. Okay. So here these are the example of variable declaration. Okay. Then here some gives the invalid declaration also. Okay. Here invalid declaration means here we can use the symbolic. Here they can use the symbol $245 minus 0.324. आता मला सगळ्यांनी सांगा हा व्हॅल्यू दिलाय 2.34. हा जर मला नंबर डिक्लेअर करायचा असेल किंवा डिफाईन करायचा असेल, कोणता डेटा टाइप यूज करणार तुम्ही? फ्लोट. फ्लोटिंग. ओके. फ्लोट. मग हा इनव्हॅलिड आहे कशामध्ये? तुमच्या इंटिजर टाइप मध्ये. ओके. आता 34,345. आता हे हा म्हणाल का तर तुमची रेंज इथे स्पेस पडलाय बघा. 4 नंतर स्पेस दिलाय तर तोही तुम्हाला इनव्हॅलिड लागतो. तर तुम्ही सरळ लिहिला 34 विदाउट स्पेस. हिअर वी कॅन डिलीट दी स्पेस, देन दॅट नंबर इज व्हॅलिड नंबर. बट हिअर some space are present, so it's called or it's indicate invalid declaration.
Okay. Note here, give this some notes. Embedded spaces, commas, characters, special symbols are not allowed between digits. Between digits तुम्ही स्पेस आणि कॅरेक्टर कॉमा किंवा सिम्बॉल टाकू शकत नाही. यामध्ये सिम्बॉल आला डॉलर, no use of that. Okay, they can preceded by an optional plus or plus minus sign. Plus minus तुम्ही यूज करू शकता इंटिजर मध्ये. ओके, समजतंय? इंटिजर कॉन्स्टंट Yes, sir. त्यामध्ये सब पॉइंट आहे. आय थिंक यू नीड टू राईट ऑन युअर नोटबुक कॉन्स्टंट. देन प्रायमरी कॉन्स्टंट, प्रायमरी मध्ये हे लिहून घ्या जरा तुम्ही. हे महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे. हे ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू सुरू होतील त्यावेळेस हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. सो राईट डाऊन इन युअर नोटबुक. Constant, what is mean by constant? Constant refer to value that do not change during the execution of program. Then what are the types of major categories? What are the types of constant? Primary constant. In primary constant there are two types, numeric constant and character constant. In numeric constant again there are two types, integer constant, floating point. Okay? If number is we need to define real number, then we can goes through the integer constant. We need to define point or floating value, then we go through the floating point. Then character constant. Okay, character constant मध्ये जर तुम्हाला सिंगल कॅरेक्टर डिफाइन करायचं असेल तर सिंगल कॅरेक्टर, डबल जास्त करायचं असेल स्ट्रिंग पॉइंट. ते लिहून घ्या तुम्ही. Just write down in your notebook constant and types of constant. They are important points. Just write down or take this snapshot. Okay, whatever is suitable for that. Okay, घेतला का स्क्रीनशॉट सगळ्यांनी? Yes, give me reply please. Yes, sir. Yes, sir. Then octal integer. Okay, it consists of set of digits 0 to 7. As like that decimal integer constant, it consists of 0 to 9. In octal it consists of 0 to 7. Okay, here 0370, 0765, 05557. These are the valid representation. Okay, it is sequence of digit preceded by 0. The invalid representation काय झालं बघितलं 0394, digit 9 is not permitted. Okay, here we can see here 037, that number is included only 0 to 7. Then 0765, that also in the range of 0 to 7. These are also in the range of 0 to 7. Here 0394, 9 is not allowed. Not allowed. Okay. Or through 235 does not begin with 0. In that octal number, the number must be begin with 0.
that number is called as valid in octal number. Okay, here leading number must be 0. Okay, after 2 or before 2, here required to present 0 after before 2. So it is the invalid entry in octal integer values. Okay, त्यामध्ये सांगितलं 0 to 7 मधले नंबर पाहिजे. जर 9 आला तर इनव्हॅलिड आहे. नंतर इथे सुरुवात त्याची 0 असली पाहिजे. त्या नंबरची सुरुवात 0 असली. Okay, then hexadecimal, it consists of set of 0 to 9 and alphabets A, B, C, D, E, F. In hexadecimal number, I think 0 to 9 are the same as a decimal. Okay, or as a BCD, binary number system. In hexadecimal number, 0 to 9 are the same. In after 9, we can put as A as a 10 value. Okay, then for B as a 11 value, for C as a 12 value, D 13 value, E 14 value, and F means 15 value. 0 to 15. It means 0 to 15. Hexadecimal integer value can be range from 0 to 15. That is 0 to 8. Okay. Hexadecimal integer is a sequence of digits preceded by 0x or 0 capital X. We can also use through if yeah instead of A to F. Okay. These are the hexadecimal number 0x2, 0x9F, 0xBCD, 0x0, 0x1. इनव्हॅलिड काय 0AF हे तुम्हाला आता DT मध्ये होणार आहे. हे काही जास्त सांगण्याची गरज नाही. फक्त 0 to F मधले जे सगळे येणार आहेत ते तुमच्या हेक्साडेसिमल मध्ये येणार आहेत. बिराज जरा श्रद्धा try to join the meeting now. What will be the time is going on? 1:35 is going on. This is not clear. Today only I have to allow for next lecture or next practical. During practical, I haven't allowed any latecomers in meeting. Anisha Shinde. Yes, Birajdar, Shraddha. First time going on. Okay. In floating type constant, त्याच्यामध्ये the numbers with fractional parts are called as real constant. These are the numbers with base 10 which contains either decimal part or exponent or both. The representation means decimal notation कसे असणार आहे 1, 2, 3, 4, 5, 56. हे नंबर आपण आता तुम्हाला माहित आहे. तर तुम्हाला सिंगल आपण टाइप बघितले सिंगल फ्लोटिंग, डबल फ्लोटिंग, लॉंग फ्लोटिंग, लॉंग डबल हे टाइप बघितले आपण. एखादं तुम्हाला जास्त रेंजचे फ्लोटिंग व्हॅल्यू किंवा जास्त पॉईंटची फ्लोट व्हॅल्यू जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही डबल फ्लोटिंग कडे जाता. जर त्याच्यापेक्षा जास्त करायचं असेल तर परत तुम्ही लॉंग डबल व्हॅल्यू यूज करता. हे अगोदर बघितलं. जनरल फॉर्म मेटिसा ही एक्सपोनंट. एक्सपोनंट आर सायंटिफिक नोटेशन. मेंटिसा मध्ये इट इज रियल नंबर एक्सप्रेस इन डेसिमल नोटेशन or integer notation. An exponent, it is an integer number with an optional plus or minus sign. Yes, Bhagavadikar. How many times are going on? The letters separating the mantis or decimal part value notation. हे बघितले तुम्ही 1.2345 E plus 3. These are the floating type values. That types of values can be represented by using floating type constant. These are the constant. Okay. These are the constant values. And when we require to that values in our program, in our C++ program,
then we will use or we will help of the floating type constant and define that values. These are the constant आहेत, ते कॉन्स्टंट आहेत बघा, व्हेरिएबल नाही. जरी तो तुम्हाला व्हेरिएबल पण तुम्ही डिक्लेअर करू शकता बाय युजिंग फ्लोटिंग डेटा टाइप्स. कोणते व्हेरिएबल, जे की पॉइंट व्हॅल्यू आहेत ते व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू, आणि कॉन्स्टंट पण तुम्ही डिक्लेअर करू शकता बाय युजिंग फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट. if given number is as decimal point or the point values. Okay. Then character constant. A single character constant, it is character or any symbol or digit enclosed within the single quotes. सिंगल कोट्स मध्ये चुकीचं प्रिंटिंग झालेलं आहे. सिंगल कोट्स मध्ये काय झालं पाहिजे, ते डिजिट एंटर झालं पाहिजे. एव्हरी कॅरेक्टर कॉन्स्टंट हॅव एन इंटिजर व्हॅल्यू नोन एज ASCII व्हॅल्यूज. ASCII कोड मी तुम्हाला सांगितले. Suppose we need to give the input to our computer system by using keyboards. I required to print our output screen as a C++ लँग्वेज. ओके, मला काय करायचं, C++ लँग्वेज असा वर्ड तो आपल्या आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचा. तर तुम्ही काय करणार, आपण इनपुट देणार, टाईप करणार, बरोबर आहे. टायपिंग केलेलं आपण काय करतो, इनपुट म्हणून देतो, ते तुमच्या ASCII कोड मध्ये कन्व्हर्जन करतो तुमचा प्रोसेसर कम्प्युटरचा, आणि नंतर ती भाषा कम्प्युटरला समजते. डायरेक्टली कम्प्युटर हॅवंट नो our input. That computer are to be converted our input into suitable language. That is ASCII code. That ASCII code, by using that ASCII code, computer can work on it. So in processor, we can use the ALU for the logical and arithmetic operation. So ASCII code is very important. Every character constant have integer value known as ASCII values. ASCII stands for American Standard Code for Information Interchange, pronounced ASCII. ASCII is a code for representing English character as numbers, with each letter assigned a number from 0 to 255. Computers can only understand number. आता जे सांगितलं मी ते सांगतोय. Computer can only understand numbers, so an ASCII code is a numerical representation of character such as A or at the rate on an action of some sort. जे काही तुम्ही इनपुट देणार आहे त्याचं कन्व्हर्जन तो ASCII कोड मध्ये करतो. ASCII कोडच्या शिवाय तुमच्या कम्प्युटरला तुमचे इनपुट नाही समजत. गॉट इट? यस, समजलंय का? Yes, sir. ASCII कोडचं राहू द्या, ASCII कोडचा एवढा महत्वाचा पॉईंट नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, टाइप्स ऑफ, जर कॉन्स्टंट तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर कोणत्या टाइपचे तुम्ही डेटा टाइप्स यूज करणार. फ्लोटिंग टाइप डेटा टाइप यूज करणार का, सिंपली इंटिजर व्हॅल्यू यूज करणार, हे तुम्हाला ठरवायचं. नंतर कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे, विल सी इन नेक्स्ट लेक्चर. स्ट्रिंग कॉन्स्टंट, whatever may be remaining, we'll see in next practical. Okay, before that you will be you should be completed notes on PPP pages, and read that notes and try to solve the program. आपले 4 प्रोग्राम झाले, ते 4 प्रोग्राम परत सॉल्व्ह करायला ट्राय करा. तुम्ही त्यामध्ये कंडिशन चेंज करा, काहीतरी वेगळ्या व्हॅल्यू टाकून बघा, तुमचं स्वतःचं लॉजिक काहीतरी लागतंय का ते बघा. समजतंय? Yes, sir. Yes, sir. So give me presenting. आता जे हे ते फिजिकल,